आता घड्याळ फक्त वेळच दाखवत नाही तर अनेक गोष्टी या करत आहेत. घड्याळ एक फॅशन ज्वेलरी म्हणून देखील वापरलं जातं. घड्याळ देखील मोबाईल प्रमाणे स्मार्ट झाली आहे. त्याच्यामध्ये अनेक फंक्शन्स असतात आणि जेवढे जास्त फंक्शन्स तेवढी त्याची किंमत देखील जास्त. पण तुम्हाला माहितीये का सगळ्यात महागड घड्याळ कोणतं आहे? आणि हे घड्याळ तुमच्या जवळ असण्यासाठी तुम्हाला खूप श्रीमंत असण्याची देखील गरज नाहीये. तर हे घड्याळ आहे तुमच्या शरीराचं घड्याळ. हे घड्याळ एवढं महागडं का आहे, मौल्यवान का आहे? कारण ते जर बिघडलं तर तुमच्याजवळ कितीही महागडं घड्याळ असलं तरी त्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये बघूया हे शरीराचं घड्याळ काय आहे, त्याचं काम कसं चालतं, ते बिघडतं कसं आणि ते दुरुस्त कसं करायचं. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील. आपण एखादं नवीन घड्याळ घेतलं की सगळ्यात पहिल्यांदा काय करतो तर त्या घड्याळाचा टाइम सेट करून घेतो. त्याप्रमाणेच शरीराचा घड्याळाचा टाइम सेट करणं हे आपल्या हातामध्ये आहे. जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे हे शरीराचं घड्याळ. दिवसभरामध्ये आपल्या वातावरणामध्ये, निसर्गामध्ये अनेक बदल हे होत असतात. जसं की सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, निसर्गाचं हे चक्र अविरतपणे चालू असतं. त्याप्रमाणेच आपल्या शरीरामध्ये देखील दिवसभरामध्ये अनेक बदल होत असतात आणि ह्या बदलाचं जे चक्र आहे त्यालाच म्हटलं जातं सर्केडियन रिदम. सर्केडियन रिदम म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर आपण रात्री झोपतो, सकाळी उठतो, आपण कामं करतो, आपल्याला विशिष्ट वेळेला भूक लागते, झोप येते, हे जे शरीराचं चक्र जे चालू असतं ह्या चक्रालाच सर्केडियन रिदम असं म्हटलं जातं. आणि हे जे सर्केडियन रिदम आहे ते आपल्या शरीराच्या घड्याळाबरोबर जोडलेलं गेलेलं असतं, म्हणजेच आपल्या बायोलॉजिकल क्लॉक बरोबर जोडलेलं गेलेलं असतं. हे घड्याळ फक्त माणसांमध्येच असतं का तर तसं नाहीये. तर हे घड्याळ प्राण्यांमध्ये, वनस्पतींमध्ये देखील असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर सूर्यप्रकाशाबरोबर फुलं ही उमलायला लागतात आणि जसं जसं संध्याकाळ होतो तसं तसं ती मावळायला देखील लागतात. त्याप्रमाणेच आपल्या शरीरामध्ये, माणसांच्या शरीरामध्ये देखील एक सर्केडियन रिदम चाललेलं असतं जे बायोलॉजिकल क्लॉकद्वारे नियंत्रित केलं जातं. आपल्या शरीर हे असंख्य पेशींपासून बनलेलं आहे. खरं तर या प्रत्येक पेशीचं स्वतःचं असं एक घड्याळ आहे. पण हे जे ही सगळी असंख्य घड्याळं आहेत ते एका मास्टर क्लॉकला जोडलेली गेलेली असतात आणि हे मास्टर क्लॉक म्हणजेच आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते असतं आपल्या मेंदूमध्ये. आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस आहे आणि हायपोथॅलॅमस मध्ये अगदी छोटासा भाग असतो तो म्हणजे सुप्राचियास्मॅटिक न्यूक्लियस. हे सुप्राचियास्मॅटिक न्यूक्लियस आहे तेच आपलं बायोलॉजिकल क्लॉक आहे ते नियंत्रित करत असतं. हे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते शरीरातल्या असंख्य पेशींशी जोडलं गेलेलं असतं, शरीरातल्या वेगवेगळ्या ऑर्गन्सशी जोडलं गेलेलं असतं, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी जोडलं गेलेलं असतं. आणि त्याबरोबरच हे जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते लाईट सेन्सिटिव्ह असतं. लाईट सेन्सिटिव्ह म्हणजेच काय तर डोळ्यांद्वारे आपल्या बाहेरमध्ये होणारे जे सगळे बदल आहेत त्याचे सिग्नल्स या बायोलॉजिकल क्लॉककडे दिले जातात. उदाहरणच सांगायचं म्हटलं तर जसं जसं संध्याकाळ होते तर या संध्याकाळचा झालेला जो बदल आहे म्हणजे सूर्यप्रकाश जो कमी होतो हा बदल डोळ्यांद्वारे त्याचे जे सिग्नल्स आहेत ते आपल्या बायोलॉजिकल क्लॉककडे दिले जातात आणि त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये मेलाटोनिनचं प्रमाण आहे ते वाढायला लागतं. हे मेलाटोनिन काय आहे तर मेलाटोनिन हे स्लीप हार्मोन आहे की ज्याच्यामुळे आपल्याला झोप येते. तर संध्याकाळ नंतर हे मेलाटोनिनचं प्रमाण आहे ते हळूहळू वाढायला लागतं आणि जशी रात्र होते तसं हे प्रमाण जास्त होऊन आपल्याला झोप येते. ठराविक काळानंतर जेव्हा सूर्योदय व्हायला लागतो तसं तसं मेलाटोनिनचं प्रमाण आहे ते कमी व्हायला लागतं आणि जेव्हा आपण पूर्णतः जागे होतो तेव्हा ते बदल डोळ्यांद्वारे मेंदूकडे पोहोचवले जातात आणि मेलाटोनिनचं सिक्रेशन आहे ते बंद होऊन कॉर्टिसॉलचं प्रमाण हे वाढायला लागतं. हे कॉर्टिसॉल आपल्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी, आपल्या सिस्टीम सगळे ऍक्टिव्ह करण्यासाठी मदत करतं आणि आपण आपल्या कामाला हे सुरुवात करत असतो. म्हणजेच काय तर आपलं स्लीप सायकल आहे ते बायोलॉजिकल क्लॉकद्वारे नियंत्रित केलं जातं. मग हे बायोलॉजिकल क्लॉक फक्त स्लीप सायकलच नियंत्रित करतं का तर तसं नाहीये. आपल्या शरीरातल्या अनेक गोष्टी त्या नियंत्रित करतं. जसं की आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम, आपल्याला भूक कधी लागणे हे देखील या बायोलॉजिकल क्लॉकद्वारे नियंत्रित केलं जातं. आपल्या शरीरात होणारे अनेक हार्मोनल बदल,
लेप्टिन, इन्सुलिन, वॅसोप्रेसिन यासारख्या अनेक हार्मोन्स हे बायोलॉजिकल क्लॉकशी निगडित असतात आणि त्यामुळेच आपल्याला भूक लागणं, आपली ब्लड शुगर व्यवस्थित असणं, आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित असणं, आपलं ब्लड प्रेशर व्यवस्थित असणं हे देखील या बायोलॉजिकल क्लॉकवर अवलंबून असतं. त्याचबरोबर आपला मूड कसा आहे, आपलं टेम्परेचर कसं आहे, अशा अनेक गोष्टी ह्या बायोलॉजिकल क्लॉकवर ह्या निगडित असतात. हे बायोलॉजिकल क्लॉक बिघडतं कुठल्या गोष्टीमुळे, शरीराचं घड्याळ कशामुळे बिघडतं, तर सगळ्यात पहिल्यांदी त्या म्हणजे आपल्या सवयी. आपल्या जेवणाची एक विशिष्ट वेळ असते, त्यानुसार शरीरामध्ये विशिष्ट हार्मोन्स सिक्रेट केले जातात, डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट केले जातात. आपल्या झोपेची विशिष्ट वेळ असते, पण हे सोडून जर आपलं जेवण हे अवेळी होत असेल, आपली झोप खूप उशिरा होत असेल, तर हे शरीराचं घड्याळ आहे ते बिघडलं जातं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपल्या कामाचं स्वरूप. जर आपल्या कामामध्ये नाईट शिफ्ट असेल, वारंवार आपली शिफ्ट ड्युटी होत असेल, तर अशा वेळेला देखील बायोलॉजिकल क्लॉक हे बिघडतं. तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे स्क्रीन टाइम. जर आपण झोपायच्या अगोदर टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल यापैकी कुठल्याही गोष्ट जी त्याच्याशी लाईट निगडित आहे अशी जर आपल्या डोळ्यांसमोर असेल, तर अर्थातच ते सिग्नल डोळ्यांद्वारे आपल्या मेंदूकडे पोहोचवले जातात आणि आपली झोपेची सायकल बिघडते, शरीरामध्ये अनेक हार्मोनल बदल होतात आणि हे आपलं क्लॉक आहे ते बिघडतं. आणखीन एक महत्वाचं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे जेटलॅग. जर आपण लांबचा खूप विमानाने परदेश प्रवास केला आणि त्या ठिकाणी जर आपल्या इथे सकाळ असताना रात्र असेल, तर अशा वेळेला काही जणांना 1 महिने 2 महिने पर्यंत देखील जेटलॅगची जी सिम्पटम्स आहेत ते दिसायला लागतात. याचं कारण आहे की आपलं सर्केडियन रिदम आहे ते पूर्णपणे बदलतं, आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते बिघडतं, त्यामुळे ही लक्षणं दिसायला लागतात आणि ते सेट व्हायला प्रत्येकाचा असणारा जो कालावधी आहे तो वेगवेगळा असतो. अशा अनेक गोष्टींमुळे आपलं बायोलॉजिकल क्लॉक आहे ते बिघडत असतं. मग जर बायोलॉजिकल क्लॉक बिघडलं तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, तर अर्थातच आपली स्लीप सायकल बिघडते, आपल्याला झोपेच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. हे बायोलॉजिकल क्लॉक आपल्या हार्मोन्सना नियंत्रित करत असल्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स निर्माण होतो, त्या हार्मोन्सशी निगडित असणारे व्याधी आपल्याला होण्याची शक्यता वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतो, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता ही जास्त असते. तिसरी गोष्ट म्हणजे डायबेटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी यासारख्या अनेक व्याधी होण्याची शक्यता ही जास्त वाढते. हे बायोलॉजिकल क्लॉक बिघडल्यामुळे आपल्या शरीरावरच नाही तर मनावर देखील परिणाम होतो. झोप व्यवस्थित झालेली नसते, अनेक हार्मोनल बदल झालेले असतात, त्यामुळे मेंटल हेल्थ देखील डिस्टर्ब होते, अनेक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स देखील डेव्हलप होऊ शकतात. स्त्रियांमध्ये तर याचा खूप जास्त परिणाम होताना दिसून येतो. हार्मोनल बदल झाल्यामुळे, मेटाबॉलिझम डिस्टर्ब झाल्यामुळे स्त्रियांमध्ये जसं की ज्या नाईट शिफ्ट काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, उदाहरणार्थ डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, IT फील्डमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, एअर हॉस्टेस आहेत, अशा ज्या स्त्रिया आहेत ज्यांच्यामध्ये नाईट शिफ्ट असते, शिफ्ट ड्युटी असते, अशांमध्ये हे बायोलॉजिकल क्लॉक बिघडल्यामुळे पाळीच्या अनेक तक्रारी सुरू होतात, मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज सुरू होतात, हार्मोनल बदल होतात, PCODचं प्रमाण वाढतं आणि वजन वाढण्याची शक्यता देखील जास्त असतं आणि ते लवकर कमी देखील होत नाही. अगदी रिसर्चमध्ये देखील हे सिद्ध झालेलं आहे की ज्या स्त्रियांमध्ये सतत नाईट शिफ्ट असते अशा स्त्रियांमध्ये हे सर्केडियन रिदम बिघडल्यामुळे त्यांना PCOD, वेट गेनची शक्यता ही इतर स्त्रियांपेक्षा खूप जास्त असते. हे नाईट शिफ्ट करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये त्यांची झोप जरी त्या सकाळी पूर्ण करत असतील तरी ते आपल्या सर्केडियन रिदमच्या अपोजिट असल्यामुळे त्यांच्यामध्ये हे बायोलॉजिकल क्लॉक हे बिघडतं आणि हे हार्मोनल चेंजेस, मेटाबॉलिझम डिस्टर्ब होणे ही लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून येतात. म्हणूनच हे बायोलॉजिकल क्लॉक दुरुस्त करणं खूप जास्त गरजेचं आहे. बघूयात 5 टिप्स की ज्यामुळे तुमचं बायोलॉजिकल क्लॉक आहे ते व्यवस्थित चालू राहील. सगळ्यात पहिली टिप ती म्हणजे तुमचं एक रुटीन सेट करा. दुसरी टिप, जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळी उठल्यानंतर बाहेर चाला किंवा तुमच्या घरातल्या घरात देखील 15-20 मिनिटं एक्सरसाइज करा, ज्यामुळे तुमची सिस्टीम आहे त्या चांगल्या ऍक्टिव्ह होतील. तिसरी टिप ती म्हणजे संध्याकाळी 5 नंतर चहा, कॉफी, अल्कोहोल किंवा कुठलेही एनर्जी ड्रिंक हे घेणं हे टाळा, त्यामुळे तुमचं मेलाटोनिनचं काम हे बिघडेल. चौथी टिप म्हणजे झोपण्याच्या अगोदर स्क्रीन टाइम टाळा. तुमच्या झोपण्याच्या वेळेच्या 1 तास पर्यंत अगोदर मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप हे बघणं टाळा,
कारण तसेच सिग्नल डोळ्यांद्वारे हे तुमच्या मेंदूकडे पाठवले जातात आणि त्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब होते, झोप शांत लागत नाही आणि हार्मोनल चेंजेस देखील होतात। आणि 5वी टीप म्हणजे शक्यतो तुमची जेवणाची वेळ, झोपेची वेळ ही नियमितपणे पाळा। रात्री खूप उशिरापर्यंत जेवण करणं, रात्री खूप उशिरा 9 नंतर 10 नंतर खूप हेवी एक्सरसाइज करणं अशा गोष्टी टाळा। त्यामुळे तुमचं सर्केडियन रिदम बिघडेल आणि तुमचं बायोलॉजिकल क्लॉक देखील बिघडेल। हे बायोलॉजिकल क्लॉक ज्याप्रमाणे मॉडर्न सायन्सने मान्य केलेलं आहे त्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये देखील आपले जे वात, पित्त, कफ हे दोष आहेत त्या प्रत्येकाचं 24 तासामध्ये असणारं जे प्रमाण आहे ते कमी अधिक सांगितलेलं आहे आणि त्या विशिष्ट आपल्या शरीराशी निगडीत सांगितलेलं आहे। म्हणूनच हे जे बायोलॉजिकल क्लॉक आहे, आपल्या शरीराचं घड्याळ आहे, ते व्यवस्थित चालू राहणं हे खूप गरजेचं आहे। ज्याप्रमाणे आपण आपलं घड्याळ हे सेट करतो त्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या शरीराचं घड्याळ देखील सेट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा। ज्यामुळे आता जे प्रमाण वाढतंय, ज्याच्यामध्ये स्लीप डिसऑर्डर्स आहेत, मेंटल हेल्थ इश्यूज आहेत, डायबिटीस आहे, ओबेसिटी आहे, हे जे प्रमाण वाढतंय ते आपण कमी करू शकू। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना हा नक्की शेअर करा। असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील। जर तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅपी राहा। नमस्कार।